बुलढाणा पोलिसांच्या तपासात मोठा निष्काळजीपणा समोर आला। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली होती। मात्र धक्कादायक बाब म्हणजे शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती आज तिच्या प्रियकरासोबत बुरहाणपूर पोलीस ठाण्यात हजर झाली। तसंच आपल्या हत्येच्या गुन्ह्यात वडील आणि भावाला विनाकारण अटक केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं। DNA तपासणी न करताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान राजुरा परिसरात सापडलेला तो मृतदेह नेमका मग कोणाचा होता हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। जळगाव जामोद पोलिसांचा एक अक्षम्य हलगर्जीपणा आज समोर आलेला आहे। खरं तर 20 दिवसापूर्वी या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरामध्ये एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता आणि ही महिला शिवानी काजदेकर असल्याचं पोलिसांनी दावा केला होता। या महिलेच्या हत्येप्रकरणी, या शिवानीच्या हत्येप्रकरणी तिच्या वडिलांना आणि तिच्या भावाला पोलिसांनी अटक केलेली आहे, जे की आता बुलढाणा कारागृहात आहे। मात्र या प्रकरणाला आता ट्विस्ट आला आहे। शिवानी जिवंत आहे आणि ती काल बुरहाणपूर पोलिसात हजर झाली आणि आज आता या जळगाव जामोद पोलिसात शिवानी या ठिकाणी आलेली आहे। शिवानीचं म्हणणं आहे की मी जिवंत आहे आणि मी माझ्या प्रियकरासोबत नाशिकला होती। मात्र पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या हत्येत माझ्या वडिलांना आणि भावाला अटक केलेली आहे, जे की सध्या बुलढाणा कारागृहात आहे। या ठिकाणी या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आलेला आहे। आपण बघू शकतो हे सगळे शिवाजीचे नातेवाईक आहे, जे की तिला इथं घेऊन आलेले आहेत। जो मृतदेह 20 दिवसापूर्वी राजुरा धरण परिसरात सापडला होता तो शिवानीचाच आहे असा दावा पोलिसांनी करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केलेली आहे। मात्र शिवानी जिवंत आहे आणि आता सध्या ती जळगाव जामोद पोलिसात दाखल झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणाचा आता पुढचा अध्याय काय असतो हे जळगाव जामोद पोलीस आता तपास करत आहे। मात्र यावर पोलीस बोलण्यास काहीही तयार नाही। याबाबत खरं तर आता या प्रकरणाला नवीन वळण लागलं असून नक्की या प्रकरणाचा आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, जळगाव जामोद।